महिला विधेयकाला काँग्रेस पक्षाने केलेल्या विरोधामुळे ते पारित होऊ शकले नाही, हे सर्वसामान्य महिलांवर अन्याय करणारे असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आज जळगाव येथील राणी लक्ष्मीबाई पुतळ्याजवळ अभिवादन करत यावेळी आंदोलन केले आहे। शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीतर्फे या प्रसंगी काँग्रेसचा निषेध करण्यात आला असून काँग्रेस पक्षाच्या विरोधात नारेबाजी करत काँग्रेसचा निषेध केला आहे। आगामी काळात पहिला काँग्रेस पक्षाला आपली जागा दाखवून देतील असा इशारा यावेळी शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीच्या प्रमुख सरिता माळी कोल्हे यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली आहे। आज दिनांक 18 एप्रिल रोजी संध्याकाळी 6 वाजता ही माहिती माध्यमांना प्राप्त झाली आहे। आमच्या काळांचा संघर्ष जो आहे महिलांचा, त्या संघर्षाला कुठेतरी वाचा फुटली होती 2023 मध्ये आणि राजकारणामध्ये सक्षम महिलांना आरक्षणासाठीचं विधेयक काल तिथे मांडण्यात आलं संसदेत आणि त्याला काँग्रेस सरकार त्यांच्या संबंधित सरकारच्या सगळ्या लोकांनी विरोध केला। तर इतकं निंदनीय वाटलं की आज आम्ही महिला म्हणून समाजामध्ये वावरताना, राजकारणात वावरताना एक आनंदाचा, एक दिवाळीचा क्षण तो काल आमच्यासाठी आम्हाला वाटत होता, पण आमच्या सर्व महिलांच्या स्वप्नांवर, आमच्या महत्वाकांक्षांवर यांनी पाणी फिरवलेलं आहे। आज भारताला भारत माता म्हणतात, गाईला गो माता म्हणतात, धरती मातेला माता म्हणतात, विठ्ठलाला माऊली म्हणतात। अशा भारताच्या संस्कृतीमध्ये महाराष्ट्रात म्हटलं गेलं तर सगळ्यात जास्त इतिहास करणाऱ्या राजकारणी असो, लढाऊ महिला असो, ह्या महिला ह्या महाराष्ट्रातून घडून गेलेल्या आहेत। तर आज आम्हाला अतिशय निंदनीय आणि अतिशय खंत वाटते आहे की आज तळागाळातली माझी बहीण, येणारी माझी पिढी, आज त्यांना स्वप्न आम्ही दाखवतो की भविष्यात तुम्ही आमदार खासदार होणार। आज हे विधेयक रद्द करताना आम्ही काय उत्तर द्यायला पाहिजे? हा नारी शक्तीचा अपमान आहे, या भारतातल्या प्रत्येक त्या महिलेचा अपमान आहे जी आज द्रौपदी मुर्मू बनू इच्छिते, आज ती प्रतिभाताई पाटील बनू इच्छिते, आज ती मोठं स्वप्न बघते। तर आमचं एकच म्हणणं आहे की अशा सरकारने, अशी जी महिलांचा सत्कार करत नाही, अशा विचारधारेला येणाऱ्या इलेक्शनमध्ये, येणाऱ्या काळामध्ये नारी शक्तीने त्यांची जागा दाखवायला पाहिजे। यासाठी आज राणी लक्ष्मीबाईंना वंदन करून आम्ही निषेध करतो आणि तळागाळातल्या महिलांपर्यंत जाऊन येणाऱ्या इलेक्शनमध्ये जेव्हाही मतदान करायची वेळ येईल तेव्हा यांना आम्ही तोंडावर पाडू। त्यांनी त्यांची शक्ती दाखवली, मतदान करून आम्ही आमची शक्ती दाखवू, आमचं मतदान करू। या ठिकाणी आज तुम्ही अनोखा निषेध केलेला आहे, छोटी कन्या देखील आहे, मात्र जो विधेयक या ठिकाणी कुठेतरी मंजूर होणार होतं, महिलांना आता या ठिकाणी स्थान मिळणार होतं, मात्र ऐनवेळीच असा निर्णय घेतल्यामुळे काय सांगा? लहानपणी बाळ आईला विचारतं की मोठं झाल्यावर काय व्हायचं, कधीच आई वडील सांगत नाही तू आमदार हो, खासदार हो, तू डॉक्टर हो, इंजिनियर हो, पायलट हो असं सांगतात। पण कालचा दिवस असा होता की आज आम्ही येणाऱ्या पिढीमध्ये आमच्या लेकींना बेटी बचाओ बेटी पढाओ म्हणत होतो, आमच्या लेकींना म्हटलं असं तू आमदार होशील, तू खासदार होशील, पण आमच्या स्वप्नांवर त्यांनी पाणी फेरलं आणि नारी शक्तीचा खूप मोठा अवमान त्यांनी केलेला आहे। त्यांचा तीव्र निषेध आम्ही करणार आणि हा निषेध आज शब्दात झाला, उद्या आंदोलनात होईल आणि परवा इलेक्शनच्या बोर्डवर होईल की त्यांना त्यांचे निकाल दिसून जातील।